श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत ऋषिकेश दाभोळकरांच्या गोष्टदिंडीच्या गोष्टीचा 11वा भाग. दोन्ही गोष्टदिंडीत शाळा, वाचन, गोष्टी यांच्या पलीकडे जाणारे काही स्थानिक प्रश्नही माझ्यासमोर आले. म्हटले तर ते वाचनाशी संबंधित आहेत, कारण ते वाचनावर आणि एकूणच शिक्षणावर परिणाम करणार आहेत. फलटण ते सासवड परिसरात सर्वात मोठा प्रश्न मला दिसला तो म्हणजे ऊसतोड कामगारांच्या मुलांचा आणि ते करणाऱ्या स्थलांतरांचा. ही मुलं त्यांच्या आई-वडिलांसोबत महाराष्ट्रभर फिरत असतात. काही महिने ते या प्रांतातील एखाद्या शाळेत आणि काही महिने दुसऱ्या. एका ठिकाणचं काम संपलं की वेगळ्याच जिल्ह्यातल्या वेगळ्याच शाळेत ते जाऊ लागतात किंवा जातही नाहीत. एका शाळेत मला एक असा मुलगा भेटला. तो खूप वेळ मी आणलेली पुस्तकं चाळत होता. त्याने एकट्यानेच गणवेश घातला नव्हता म्हणून तो माझ्या नजरेत भरला. मी शिक्षकांना विचारल्यावर कळलं की तो नुकताच गावात आलेल्या ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. तो पटावर नाही, पण शाळेत येऊन बसतो. त्याला अजून अक्षर ओळख झालेली नाही, पण त्याला इथे आवडतं. बाकी मुलांची गर्दी ओसरल्यावर मी निघायच्या तयारीत असताना तो माझ्याजवळ आला. दादा, मला हे पुस्तक वाचायचंय. म्हटलं, मग वाच की. नाही येत मला वाचता, पण अशी चित्र आहेत ना, मला शिकायचंय वाचायला. यावर काय रिॲक्ट करावं हेच मला काही काळ कळेना. मी ते पुस्तक तिथेच ठेवावं असं ठरवलं. शिक्षकांशी बोलायला गेलो तर शिक्षक म्हणाले, ठेवा तुम्ही पुस्तक, पण आणखी आठवड्याभराने हा इथून निघून जाईल. हे एका ठिकाणी थांबत नाहीत. त्यांना काय आणि किती शिकवणार? बरं, कधीतरी परत आले तर आधी शिकवलेलं सगळं विसरलेले असतात. मी त्या मुलाला सांगितलं की जेव्हा तू दुसऱ्या गावाला जाशील तिथून मला फोन कर आणि तिकडचा पत्ता दे. मी आणखी काही पुस्तकं तिथे पाठवेन. त्याला मी नंबर देऊन ठेवलाय, पण अजून तरी त्याचा फोन मला आलेला नाही. ही मुलं जेव्हा पुन्हा शिकायला त्या प्रांतात येतात, तेव्हा त्या शिक्षकांना जाणवतं की आपण त्यांच्यावर केलेलं काम उर्वरित वर्षात पुन्हा सपाट झालंय. दरवेळी पुन्हा नव्याने अक्षर ओळख करण्यापासून काही शिक्षक प्रयत्न करत असतात. पण अशा मुलांना क्रमिक शिक्षणात बसवणं ही खूप कठीण गोष्ट आहे. वाचन, गोष्टी वगैरेसाठी सुद्धा स्थैर्य ही फार मूलभूत गोष्ट आहे का? ठाणे जिल्ह्यात झालेल्या गोष्टदिंडीत माझ्या मते सगळ्यात मोठा प्रश्न हा शहराकडे होणारं स्थलांतर आहे. कित्येक गावांमध्ये प्रजननक्षम वयात असणारी लोकच इतकी कमी होत चालली आहेत की त्यामुळे शाळा चालू राहण्यासाठी आवश्यक तितकी मुलंच गावात नाहीत. मी जी एक मूल असणारी शाळा बघितली ना, त्याचाही उगम याच प्रश्नात आहे. त्या प्रांतातल्या बहुतेक गावांमध्ये वृद्धत्वाकडे झुकलेले आई वडील मोठमोठी घरं सांभाळत राहत आहेत. पीक म्हणावं तर फक्त तांदूळ एवढं एकच पीक घेतलं जातं. तरुण मुलं ही पूर्ण वेळ शहरात किंवा बदलापूर, अंबरनाथ अशा भागात नोकऱ्या करतायत. इथले शिक्षक कष्ट घेऊन शिकवतायत. इथल्या शाळांमध्ये चांगल्या सोयी आहेत. जितक्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रांतातल्या मुलांना शिकता येतंय तितकंच याही प्रांतातल्या मुलांना येतंय. पण मुलांची संख्या कमी असल्यानं ह्या सगळ्या शाळांवर कधीही बंद पडण्याची टांगती तलवार आहे. आपण फक्त आशाच करू शकतो की हा जो स्थलांतराचा प्रश्न आहे त्याकडे लोकांचं लक्ष जावं, ही गावं पुन्हा नांदती व्हावीत आणि इथल्या मुलांना भरपूर मित्रमैत्रिणींसह शिकता यावं, नाही का? आज आपण ऐकत होतो ऋषिकेश दाभोळकर यांच्या गोष्टदिंडीच्या गोष्टीचा 11वा भाग. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. याचबरोबर आजचा ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.